आई माझी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका नामा म्हणे विठू धरा भक्ताची या द्वारी गेहोनिया करी सुदर्शन याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमारत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनिं समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांचे कृपा दानिक तेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकाया त्यांच्या कृपा दानिक तेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास कृपा दानिक तेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकाया त्यांच्या कृपा दानिक तेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकाया त्यांचे कृपा दानिक तेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकाया बाबाजी सद्गुरू दास तुकाया त्यांच्या कृपा दानिक तेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकाया बाबाजी सद्गुरू दास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने कधेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची नमो सद्गुरु तुके अज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल 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 श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी भरनौ रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके
सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरऊ कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता शेवटची पाळी एक मनुष्य जन्म किंवा शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजांनी उच्चारलेला अभंग वैराग्य मूर्ती म्हटलं की जगद्गुरु तुकोबारा यांचं नाव घेतलं जातं शांती ब्रह्म म्हटलं की संत एकनाथ महाराजांचं नाव घेतलं जातं तसं प्रेम मूर्ती कुणाला म्हटलं जातं संत नामदेव महाराज आणि आजचा सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो प्रेम मूर्ती भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त कोण असतील तर संत नामदेवराय काही क्षण जरी नामदेवांना बाजूला न्यायचं म्हटलं तरी पांडुरंगांच्या डोळ्यातून धारा लागायच्या कारण माऊलीनं एकदा नामदेव महाराजांची मागणी केली त्यावेळी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं एक वेळ माझा प्राण गेला तरी चालेल पण माझ्यापासून माझा भक्त नामा तू माझ्या जवळून घेऊन जाऊ नको म्हणजे अशी प्रेम मूर्ती नामदेव महाराज यांचा अभंग आज या सेवेसाठी घेतलेला आहे अभंगामध्ये महाराज सांगतात शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे आपण हा नरदेह आपल्याला भगवान परमात्म्याने दिलेला आहे 83,99,999 जन्म आपले इतर जन्म निघून गेलेत आणि मग माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे मग या जन्मामध्ये आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे आणि जर नामचिंतन नाही झालं तर मग महाराज म्हणतात चुकली या वर्म फेरा पडे मग आपल्याला जन्म मृत्यू या चक्रामध्ये गुंतून राहावं लागेल मग महाराज काय करावं लागेल त्यावेळी महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात याच जन्मी ओळखी करा आत्माराम आपल्या आत्म्याची ओळख आपल्या आत्म्यामध्ये असणारा राम याची ओळख याच जन्मामध्ये आपल्याला होत असते याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका महाराज सांगतात संसार सुगम भोगू नका खाली बसलेली माणसं म्हणतेली संसार भोगू नका म्हणताय आणि तुम्ही काय संसार करत नाही का संसार करायचा समर्थ रामदास स्वामींना सुद्धा सांगितलंय संसार करावा नेटका कुठेही नसावा फटका पण मध्ये असावा परमार्थाचा चुटका मग तुम्हाला बसणार नाही विंचवा सारखा फटका आपल्याला जर फटका बसायचा नसेल तर आपण संसार करत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे केलं पाहिजे विठ्ठल भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आम्ही संसार सोडायचा का
नामदेव महाराज म्हणतात संसार सोडायची गरज नाही. असोनी संसारी संसारी नसावे, असोनी संसारी संसारी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आता यामध्ये नामदेव महाराज सांगतात संसार करा. संसार करत करत कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपण काम कशाने करतो? हातानं काम करतो, तोंडानं काम करत नाही. हातानं जरी काम करत असलो तरी भजन करावे वेळोवेळा. आपण एकच करतो, भजन नाही करत, भोजन करतो वेळोवेळा. त्याला सांगावं लागत नाही. सकाळी 8ला बी जेवतंय, 11ला बी जेवतंय, 2ला बी जेवतंय, कधी पण जेवतंय, भूक आली की जेवतंय, पण नामस्मरण मात्र करत नाही. मग महाराजांनी सांगितले असोनी संसारी संसारी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि शेवटी जर भजन केलं तर आम्हाला फायदा काय? त्यावेळी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे विठूधराम भक्ताची या द्वारी. मग भगवान परमात्मा भक्ताच्या दारामध्ये उभा राहतो भक्ताची सेवा करण्यासाठी. घेऊन या करी सुदर्शन. आणि या आपल्या भक्तावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण कोण करतो तर भगवान परमात्मा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. गेल्या वर्षी याच दिवशी या घरातील आधारवड कोण असेल? आई बापांना वाटतं माझं मुलगा हाता तोंडाला आलाय, मी आता सुखा समाधान आनंदानं मी इथून पुढचं आयुष्य काढेन. पण गेल्या वर्षी याच घरातील कैलासवासी संजय मल्हारी पाटील यांचं देहवसन झालं. ज्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेनं दिवा विजावा आणि सगळीकडे अंधार पडावा. तसं गेल्या वर्षी काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. गेल्या वर्षी याच दिवशी कैलासवासी संजय भाऊ यांचं निधन झालं. आणि दुःखाची बातमी समजल्याबरोबर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सदस्यालाच नाही, आपल्या अख्ख्या गावाला, अख्ख्या तालुक्याला खूप वेदना झाल्या हो. जर एखादी व्यक्ती वय होऊन वारली तर आपण सहज म्हणतो जो व्यक्ती जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जायचंय. जो व्यक्ती काठीवरती आलाय, जो व्यक्ती खाटेवरती आलाय त्याला ताटीवरती जावं लागणार आहे. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं 100% ठरलेलं असतं. ज्याचा वाढदिवस साजरा होतो त्यांचं पुण्यस्मरण हे साजरं होत असतं. पण गेल्या वर्षी याच दिवशी संजय भाऊ गेलं आणि त्यांच्या पत्नी श्रीमती रोहिणी संजय रुपनवर, मुलं असतील सोनू मोनू, यांना तर दुःख झालंच. पण सगळ्यात जास्त दुःख कुणाला होतं? बाप करी जोडी लेकरांची ओढी, आपली कुरवंडी आळवणी. अरे बाप काय करतो आपल्या लेकरासाठी? आपलं शरीर झिजवतो, दिवसाचं रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, हाडाची काड करतो. का? माझ्या लेकराला, माझ्या लेकराचा संसार सुखाचा झाला पाहिजे. आणि याच वेळी आपलं लेकरू निघून गेलं म्हणून त्यांचे वडील मल्हारी तात्या असतील, भामाबाई मल्हारी रुपनवर आई असेल, मातेची या चिठ्ठी अवघी बाळाची व्याप्ती. आईचं मन विचार काय करतं? माझं लेकरू मला दिसत नाही, माझं लेकरू अजून दिसत नाही. पण या आई वडिलांना, त्यांच्या पत्नीला वाटलं आपण या ऋणातून, आपल्या लेकराच्या ऋणातून काहीतरी मुक्त झालं पाहिजे, म्हणून आपण त्यांचं पुण्यस्मरण साजरं केलं पाहिजे. आणि म्हणून तर आज प्रथम पुण्यस्मरण संजय भाऊ यांचं आहे. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ आहे पुण्य अधिक स्मरण. ज्या व्यक्तीचं पुण्यस्मरण असतं, वर्ष श्राद्ध असतं, त्या व्यक्तीची आपल्याला आठवण जरी झाली तरी सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं.
त्याला म्हणायचं पुण्यस्मरण. आणि हेच पुण्यस्मरण या रुपनवर कुटुंबानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आयोजन करत असताना वेदना किती मनाला होत असतील ते त्या आई वडिलांनाच माहीत. ज्यावेळी आपल्या पोटचा लेकरू पोटचा गोळा निघून जातो ना, त्यावेळेस त्या आई वडिलांना खूप वेदना होतात हो. अशा वेदना खूप झाल्या हो. मग या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागणार आहे. कोण गेलो? अहो, अभिमन्यू तर खूप लहान होता हो. वयाच्या 9व्या वर्षी ज्यावेळी कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू होणार होतं, त्या कौरव आणि पांडवांच्या युद्धाच्या वेळी हा अभिमन्यू गेला. तसं प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. कारण ज्या लोकामध्ये आपण राहतो त्याचं नाव आहे मृत्यू लोक. पण महावीर महाराज, मला एक वाटतंय, भगवान परमात्म्यानं आपण जाणार आहे कधी हे सांगितलं नाही. रेल्वेचं तिकीट आपलं काढलेलं असतं. आपण काशीला जातो, जाण्याचं तिकीट काढलेलं असतं, येण्याचं पण तिकीट काढलेलं असतं. तसं आपला जन्म ज्यावेळी झालाय ना, त्यावेळी जन्माबरोबर मृत्यूचं सुद्धा तिकीट आपलं निघालेलं असतं. फक्त भगवान परमात्म्यानं ते तिकीट त्याच्याकडे ठेवलेलं असतं. किती भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत, कितीतरी उपकार आहेत. बघा काय दिलं भगवान परमात्म्यानं आपल्याला. पहिली गोष्ट, भगवान परमात्म्यानं आपल्याला देह दिला. दुसरी गोष्ट, भगवान परमात्म्यानं आपल्याला इंद्रिय दिली. आणि तिसरी गोष्ट, भगवान परमात्म्यानं आपल्याला जीव दिला. आता ह्या तिन्हीची प्रमाण आपण घेणार आहे. भगवान परमात्म्यानं देह दिला, पण कशासाठी? देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. डोळा झाला फाटा बाधिकेचा. डोळा झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं आपल्याला हा नरदेह रामभाऊ कशासाठी दिलाय? भजनासाठी. आपण ऐकलं काय? देवे दिला देह भोजना गोमटा. आपण त्याचा वापर केला फक्त जेवणासाठी. पण भगवान परमात्म्यानं हा नरदेह दिलेला आहे भजनासाठी. अजून दुसरं काय दिलं? दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू थोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिली इंद्रिये हात पाय कान. भगवान परमात्म्यानं हे सगळी इंद्रिय दिलेत. कोणा कोणाला दिले तो? हात पाय कान डोळे नाक जीभ त्वचा, हे सर्व अवयव भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेले आहेत. कशासाठी दिलेत? हात कशाला दिले तो? हातानं टाळी, मुखानं नामस्मरण करायला, हातानं दान करायला. पाय कशाला दिलेत? पायानं पंढरपूरची वारी करावी, यासाठी हे सगळे अवयव दिलेत. बघा किती भगवान परमात्म्याची आपल्यावरती उपकार आहे. भगवान परमात्म्यानं सगळं अवयव आपल्याला दिलेत. नाकाचा उपयोग श्वास घेण्यासाठी, तोंडाचा उपयोग जेवणासाठी, भजनासाठी, भोजनासाठी, सगळ्यासाठी. गेही 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 रे गेही माझे वाचे हो गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. घेई 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 रे घेई. घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठो
तोंड कशासाठी दिले? गेही गेही माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. एवढ्यासाठीच ऋषिकेश महाराज नाही, जे आपल्याला सहकार्य करत असतात त्यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा हे तोंड दिले. तर या कार्यक्रमासाठी गंधर्वासारखे गायक, हरिभक्तीपरायण सगळ्यांना विनंती आहे, पुढे सरून बसा. या पुढे पुढे या, जीजी या पुढे जरा, या पुढे सगळे. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे महिला मंडळ पुढे या, महिला मंडळ पुढे या, सरा बसा. पुरुष मंडळी पण पुढे सरून बसा. या पुढे. जागेवरती हलू नका, पुढे सरा. पुढे सरल्याशिवाय कीर्तन सुरू होत नाही. या पुढे. विठ्ठल 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 विठ्ठल. गंधर्वासारखे गायक, हरिभक्तीपरायण महावीर महाराज, हरिभक्तीपरायण भिशे महाराज, उत्कृष्ट कीर्तनकार भिशे महाराज, त्याचप्रमाणे आप्पा महाराज वाघमारे, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण ओम महाराज फुले, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, हार्मोनियम वादक. श्रावण महिना चालू असल्यामुळं आमचं भाग्य समजतो, नेहमी महादेवाचं दर्शन होत घेत आम्हाला मिळतं महादेव महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं, टाळकरी गायक फ्रेश तर महाराजांचं कीर्तन मस्त मध्ये. पण जर ऋषी महाराजांना ठरवलं किती पण टाळकरीने गायकानं म्हणू द्या, जर त्यांनी ठरवलं कीर्तन उचलायचंय का खाली, म्हणजे महाराजाची ताटी न्यायची का वरात काढायची, हे कुणाकडे असतं? ऋषिकेश महाराज. ऋषिकेश महाराजासाठी जोरदार टाळ्या होत्या, जोरदार. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे, हे पुण्यस्मरण आपण अखंडितपणे CMK चॅनलवरती बघणार आहोत. त्या चॅनलचे मालक, मनापासून सेवा करणारे, जर आपण रिझर्व पॉवरचा वापर करून आपण त्यांच्यासाठी टाळी वाजवली तर तुमचा सुद्धा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. CMK चॅनलचे मालक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता चैतन्याचं नावच घेणार नाही मी. तर आपण सगळेजण, हे माझ्यासाठी सगळे देव आहेत. आता पुढे बसलेली महिला पुरुष म्हणतात, बाबा आम्ही तुला काय दगड दिसतोय, हे देव आहेत, आम्ही कोण आहे? तुम्ही माझ्यासाठी महादेव आहात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताच्या, 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 या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. महावीर महाराज, तुम्ही म्हणाल चैतन्याचं नाव का घेतलं नाही? मी पहिलं लग्नाला गेल्यानंतर अगोदर जेवण करायचं, मग आयर ठरवायचा किती करायचा. तसं कीर्तन झाल्यानंतर मग चैतन्याचं मनापासून मी कौतुक करणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला भगवान परमात्म्यानं तोंड कशाला दिले? गेही गेही माझे वाचे, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला. म्हणजे भगवान परमात्म्याचा दुसरा उपकार आपल्याला इंद्रिय दिलेत, आणि तिसरा उपकार आहे हा जो जीव दिला ना, जेने जीव दिला दान, करीन चिंतन, जग जीवन नारायण, गुण तयाचे. वा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. ज्यावेळी आपण आईच्या गर्भामध्ये असतो, 9 महिने 9 दिवसानंतर आईच्या गर्भातून येत असतो, त्यापूर्वी आपण आईच्या गर्भामध्ये असतो, त्यावेळी आपल्याला श्वास कोण पुरवतं?
आपल्याला अन्न कोण पुरवतं? तर आई. आईची आणि आपली नाळ जोडलेली असते. श्वासाचं महत्व आपल्याला कधी कळलं? कोरोनाच्या काळात. आता काय काय म्हणतील, बाबा त्याचं नाव सुद्धा काढू नको. मला काढावं लागतंय का? जे माणसं म्हणतात तुमचा भगवान परमात्मा नाही, भगवान परमात्मा नाही, त्यांच्यासाठी सांगायचे. जे विज्ञानवादी आहेत, जे खूप शिकलेले असतात, ते म्हणतात तुमचा देव दिसत नाही म्हणजे तुमचा देव नाही. मग मी त्या व्यक्तीला म्हटलं, कोरोनाचा विषाणू मला दाखवतोस का? तो म्हणला कोरोनाचा विषाणू दिसत नाही. मग तुमचा कोरोनाचा विषाणू दिसत नसला तरी तो माणसं मारतोय, तसाच आमचा भगवान परमात्मा, ज्यांचं पुण्य चांगलं आहे, आमचा भगवान परमात्मा दिसत जरी नसला तरी तारतो, त्याला भगवान परमात्मा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आपल्याला हा जीव भगवान परमात्म्यानं दिलेला आहे. कशासाठी? देशाची, समाजाची, आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी. आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे. ऋषी महाराज, आता 15 ऑगस्ट आहे, कारण 1947 पूर्वी आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज काय करायचे? 150 वर्ष इंग्रजांनी भारतावरती केली स्वारी, शेतकऱ्यांना त्रास दिला भारी. लोकमान्य टिळक विचाराने होते करारी. ज्यावेळी सामील झाल्या या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नर आणि नारी, तेव्हा बघायला मिळाली आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारी उगाच नाही मिळालं हो, आपल्याला आयतं मिळालं की त्याचं महत्व कळत नाही. आई वडिलांची इस्टेट जशीच्या तशी मिळाली, आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. तसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कशामुळं? त्यांनी आपली इंद्रिये आपल्या समाजाच्या कार्यासाठी वाहिली. अहो, ज्यावेळी सुखदेव राजगुरू यांना फाशीवर द्यायचं ठरलं, फासावरती द्यायचा दिवस ठरला, त्यावेळी राजगुरू ज्या दिवशी फासावरती जायचंय त्या दिवशी सुद्धा सूर्य नमस्कार, योग, ध्यान, प्राणायाम करत होता. जेलर म्हणला, अरे तुला सकाळी फासावरती द्यायचंय आणि तू व्यायाम करतो? त्यावेळी राजगुरूनं सांगितलं, जेलर साहेब, ज्यावेळी माझी आई देवाची देवपूजा करते त्यावेळी ताटामध्ये फुलं आणायला सांगते. फुलं आणल्यानंतर जी चांगली चांगली उमललेली फुलं आहेत ती देवाला वाहते आणि ते संस्कार माझ्यावरती आहेत, म्हणून ती ताजी ताजी फुलं भगवान परमात्म्याला वाहते आणि सुकलेली फुलं कचऱ्याच्या डब्यात टाकते. मग मला जरी फासावरती द्यायचं असलं ना, मी माझ्या आईसाठी फासावरती जाणार आहे. मी आज माझ्या आईसाठी फासावरती जाणार आहे. ज्यावेळी मी फासावरती जाईन त्यावेळी माझ्या भारत मातेला वाटलं पाहिजे माझं लेकरू हसत खेळत माझ्या कुशीमध्ये आलं, म्हणून मी आज योग, ध्यान, प्राणायाम, व्यायाम, सूर्यनमस्कार हे करतोय. एवढी भावना, एवढी भक्ती आपल्या देशाविषयी या सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या सर्व थोर महापुरुषांच्या अंगामध्ये होती. म्हणून तर त्यांचं नाव आपण आज तागायत घेत असतो. आपलं नाव कुठपर्यंत निघणार हो? जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपला नातू नाव घेईल, जास्तीत जास्त पंतू नाव घेईल. पण या पृथ्वी तलावरती जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती, आजा असू द्या, पंजा असू द्या, प्रत्येकाला जावं लागणार आहे. का जावं लागणार आहे? कारण या ठिकाणी कोणताच अवतार हा कायमस्वरूपी टिकणारा नाही. येत नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. या पृथ्वी तलावर जन्माला येणारा प्रत्येक अवतार हा जाण्यासाठी आलाय, राहण्यासाठी कुणीच आला नाही. तुम्ही काय, मी काय. आता 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण 4 गोष्टीला कधीच घाबरायचं नाही. कुणाला? देवाला घाबरायचं नाही, संतांना घाबरायचं नाही, आई बापांना घाबरायचं नाही आणि मृत्यूला घाबरायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज पहिले 3 जरा बरं वाटतं या. देवाला घाबरायचं नाही, संतांना घाबरायचं नाही आणि आई वडिलांना घाबरायचं नाही. का? ते आपलं लालन पालन